पंतप्रधान मोदींचा विश्वास दुणावलाय कारण जागतिक पातळीवर त्यांच्या भूमिकेला वाढतं समर्थन आहे। व्लादिमीर पुतिन यांचा मोदींना फोन आला आणि त्याला काही कारणं सुद्धा आहेत। ही कारणं भारत आणि रशिया संबंधांमध्ये आहे। भारत आणि रशिया संबंधांचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यायला हवा, कारण त्याच निमित्तानं जागतिक पातळीवर पुतिन यांच्या सहकार्याचं मोल आपल्याला लक्षात येईल। रशियाचं शत्रुत्व अमेरिका आणि चीनच्या सोबत आहे। या निमित्तानं भारत हा त्यांना अत्यंत जवळचा देश आहे। अमेरिका आणि रशियाच्या दरम्यान 1947 ते 1991च्या दरम्यान शीतयुद्ध चाललं। या शीतयुद्धामध्ये भारतानं रशियाला विरोध केला नाही, हे महत्त्वाचं। आणि म्हणूनच अलिप्त राष्ट्र परिषद स्थापन केलेल्यानं रशिया भारताबाबत समाधानी राहिला। भारत आणि रशिया मित्र राष्ट्र म्हणून विकसित झालेलं नातं आहे। रशियन युद्ध सामुग्रीची भारत ही एक अत्यंत मोठी बाजारपेठ आहे। अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, दहशतवाद विरोध या मुद्द्यांवर हे दोन्ही देश एकमेकांच्या सोबत असतात। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज काही तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे। यापूर्वी अमेरिकेचे वरिष्ठ नेतृत्व, याच्यामध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, उपाध्यक्ष JD व्हान्स असतील, किंवा रक्षा सचिव पीटर हेगेसेट असतील, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो असतील, यांनीही आपापल्या स्तरावर या हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि भारताला आपला पाठिंबा दिलेला आहे। आज भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमणा करत आहे आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या देशांना भारताशी संबंध सुधारणं ते महत्त्वाचे आहेत।